हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शारदा आपले स्वागत करत आहे ज्ञान शारदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मी आज आपणासमोर एक व्हिडिओ घेऊन आले आहे जो आता ग्रुप सीचा पेपर झालेला आहे आज 17 डिसेंबरला। त्याचे आपण मराठीचे विश्लेषण पाहणार आहोत। तर हे म्हणजे विश्लेषण आहे बरोबर, पण तुम्ही आयोगाचे जे क्वेश्चन पेपर म्हणजे आन्सर शीट येईल त्यानुसारच तुमचा स्कोर काढायचा। हा फक्त प्रेडिक्ट क्वेश्चन आहेत ज्यामध्ये काहींचे उत्तर हे बरोबर असणं गेसिंगने केलेले आहेत। ठीक आहे, तर पहिला प्रश्न होता बघा, आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील धन्वार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा। तर याचं उत्तर आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही। ठीक आहे, आणि दुसरा प्रश्न आहे, शिडीवर चढून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे। तर शिडीवर म्हणजे शिडीवर या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे, याचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय। त्याच्यानंतर आहे, पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा। शब्द दिलेत उत्सव, पान, आग, विनंती। तर याचं उत्तर आहे उत्सव। प्रश्न क्रमांक 4, त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली न या वाक्यातील प्रयोग ओळखा। पर्याय आहेत कर्तृ कर्म संकर, कर्तृ कर्म भावे संकर, कर्म भावे संकर, कर्तृ भावे संकर। तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कर्तृ कर्म भावे संकर। प्रश्न 5, प्रथम ग्रासे मक्षिका पात या म्हणीचा अर्थ काय। याचे ऑप्शन दिलेले, पहिल्या घासाला मधमाशी सापडली, एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच विघ्न येणे, पहिल्या घासाला आनंद झाला, पहिल्या घासाची चव चांगली असते। तर याचे उत्तर आहे एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे। प्रश्न क्रमांक 6, त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा शब्द निवडा। आता इथे पर्याय दिले, दोष, व्यंग, व्याधी आणि रहस्य। तर याचे उत्तर आहे रहस्य। प्रश्न क्रमांक 7, मी तुला रामकडून 5 रुपये देववीन या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर ऑप्शन आहेत भावकर्तृक क्रियापद, संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद, सहाय्यक क्रियापद। तर याचं उत्तर आहे प्रयोजक क्रियापद। प्रश्न क्रमांक 8, हर्षच्या विरुद्धार्थी शब्द कोणता। आता हर्ष याचे ऑप्शन दिलेत, आनंद, हानी, खेद आणि मोद। ठीक आहे, तर आता हर्ष म्हटल्याबरोबर आपल्याला एकदम आनंद आठवतो, तर आपण हे घाईघाईत आनंद असं उत्तर मारू शकतो, पण याचं उत्तर आहे खेद, कारण विरुद्धार्थी शब्द विचारला आहे। प्रश्न क्रमांक 9, बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिऱ्हाडेकरूनेच वाड्याचा ताबा मिळवला या आशयाची योग्य म्हण ओळखा। ऑप्शन आहेत, चोराच्या मनात चांदणे, गोगलगाय पोटात पाय, आयत्या बिळावर नागोबा, थेंबे थंबी तळे साचे। तर याचे उत्तर आहे आयत्या बिळावर नागोबा। प्रश्न क्रमांक 10, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जोडणी, ठेवण किंवा रचना असते तिला काय म्हणतात। ऑप्शन आहेत, विभक्ती, धातुसाधिते, आख्यात, प्रयोग। तर याचे उत्तर आहे प्रयोग। प्रश्न क्रमांक 11, दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा। तर याचे उत्तर आहे अस्वला आधी आरोळी। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालील शब्दसमूहांपैकी अंशाभ्यस्त शब्दसमूह ओळखा। ऑप्शन आहेत, गेला बिला, आंबट चिंबट, आंबट बिंबट, उलटा सुलटा। ऑप्शन 2, रान रान, खालोखाल, मागोमाग। ऑप्शन 3, गडगडाट, घमघम, गदगद। ऑप्शन 4, पळापळ, डगमगणे, कडकडाट। तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गेला बिला, आंबट बिंबट, उलटा सुलटा। प्रश्न क्रमांक 13, धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात। तर याचे ऑप्शन आहेत, धातू, धातुसाधिते, विशेषण, शक्य क्रियापदे। याचे उत्तर आहे धातुसाधिते। त्याच्यानंतर प्रश्न बघा पुढील 14वा, समानार्थी शब्दांच्या जोड्या जोडवा। अमृत, आता अमृत म्हणजे सुधा, तर आपण यामध्ये ऑप्शनवरून जायचं म्हणजे आपला वेळ पण वाचतो। अमृत म्हणजे सुधा म्हणजे बघा 1 आणि 2 याच्यामध्ये 1ला 4 ऑप्शन दिलेला आहे। अमृत म्हणजे सुधा। त्याच्यानंतर पोपट म्हणजे शुक, अनल म्हणजे विस्तव आणि चंद्र म्हणजे हिमांशू। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 15, दंड नसलेले व्यंजन शोधा।
पर्याय आहेत 1 रक्त, 2 कष्ट, 3 अल्प, 4 अर्पण. तर याचे उत्तर आहे 1 रक्त. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16. तप घालीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन आहेत तप करून बसणे, अंतर्मुख होऊन बसणे, तपश्चर्या करणे, प्रार्थना करणे. तर तप घालीत बसणे याचा अर्थ असा होतो की अंतर्मुख होऊन बसणे. पण हे उत्तर आयोगाचेच आपण येऊ देऊ, कारण की हे अजून फिक्स नाही आहे. म्हणजे त्यामध्ये तळ्यात मळ्यात असा प्रकार आहे या प्रश्नाच्या बाबतीत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17. रसिक हा शब्द डॅश आहे. उपसर्ग घटित शब्द, अभ्यस्त शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द. तर याचे उत्तर आहे प्रत्यय घटित शब्द. क्वेश्चन 18. सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडा. ऑप्शन दिलेत त्यांनी ABCD या प्रकारे: कनक, सुवर्ण, हेम आणि कांचन. तर सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द आहे कनक, सुवर्ण, हेम आणि कांचन. यामध्ये सर्व पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे. प्रश्न 19. काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन आहेत विधेय विस्तार, कर्मविस्तार, कर्मपूरक, विधिपूरक. तर याचे उत्तर आहे विधेय विस्तार. प्रश्न क्रमांक 20. डॅश जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा. ऑप्शन दिले 1 झाड, 2 वृक्ष, 3 रोप, 4 वेल. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वृक्ष. पुढील प्रश्न क्रमांक 21. वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते. या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन आहेत बडी तो कानपिळी, 2 चोराच्या मनात चांदणे, 3 कर नाही त्याला डर कशाला आणि 4 दिव्याखाली अंधार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 2 चोराच्या मनात चांदणे. प्रश्न क्रमांक 22. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. ऑप्शन दिलेले आहेत या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होत नाही. या अज्ञानी लोकांचे काय होणार? ऑप्शन 3 या अज्ञानी लोकांनी शिक्षण घ्यावे. ऑप्शन 4 या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. प्रश्न क्रमांक 23. खालील शब्दांपैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे? ऑप्शन दिलेत घशात, 2 येण्याचे, 3 करणेत, 4 फौजांनी. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 करणेत. पुढील प्रश्न क्रमांक 24. गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? ऑप्शन आहेत सामान्य नाम, 2 विशेष नाम, 3 दर्शक नाम, 4 भाववाचक नाम. तर याचे उत्तर आहे 4 भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 25. नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा धर्म असतो त्यास डॅश म्हणतात. ऑप्शन दिलेत आख्यात, कारकार्थ, पूरक, वचन. तर याचे उत्तर आहे वचन. प्रश्न क्रमांक 26. मुंबईत जाताना खंडाळ्याजवळ उजळले. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे? ऑप्शन आहेत 1 मिश्र संकर प्रयोग, 2 कर्मभाव संकर प्रयोग, 3 भाव कर्तरी प्रयोग, 4 कर्मणी प्रयोग. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भाव कर्तरी प्रयोग. आता प्रश्न क्रमांक 27. वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. ऑप्शन दिलेत A स्थिर बुद्धी, B स्थिरमती, C हजरजबाबी आणि D मनकवडा. तर याचं योग्य उत्तर आहे C हजरजबाबीपणा. प्रश्न क्रमांक 28. जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन दिलेत 1 केवल संयुक्त, 2 मिश्र संयुक्त, तिसरं ऑप्शन आहे मिश्र वाक्य आणि चौथं ऑप्शन आहे केवल मिश्र संयुक्त. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मिश्र संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 29. आईबापासारखीच मुले असतात हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. याचे पर्याय दिले आहेत 1 अनुभवाच्या खाणी, 2 बाप बेटा सवाई, 3 खान तशी माती आणि 4 घरोघरी मातीच्या चुली. तर याचे उत्तर आहे खान तशी माती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30. मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली. या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन दिले आहेत आपल्याला 1 केवल वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 मिश्र वाक्य आणि 4 स्वार्थी वाक्य. तर याचे उत्तर आहे 2 संयुक्त वाक्य.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31, अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? ऑप्शन आहेत 1 इंग्रजी, 2 पोर्तुगीज, 3 फारसी आणि 4 अरबी. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे फारसी भाषेतील. आता प्रश्न क्रमांक 32, मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे? तर ऑप्शन दिले, स्वच्छतेचे पालन करावे, तो मळलेल्या कपड्यांनिशी गावी गेला. ऑप्शन 3, घाणेरड्या नजरेने तो माझ्याकडे पाहत होता. आणि ऑप्शन 4, निर्मळ अंतकरणाने ती कधी वागलीच नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निर्मळ अंतकरणाने ती कधी वागलीच नाही. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन आहेत वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण, बी एक ध्वनी एक लिपीचिन्ह, सी एक चिन्ह एक ध्वनी, डी उच्चारण लेखनासाठी एकरूपता. तर याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 2, सर्व पर्याय बरोबर आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 34, पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन दिले आहेत 1 धव, 2 भरता, 3 कांता आणि 4 कलत्र. तर पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द 2 दिले त्यांनी, कांता आणि कलत्र. तर हा प्रश्न म्हणजे आयोगाचं जेव्हा उत्तर येईल ते बघायचं की नक्की त्यांनी कुठलं ऑप्शन बरोबर दिलं आहे. 3 आणि 4 हे ऑप्शन बरोबर आहे यातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 35, उद्देशाचे प्रथमोपस्थित संघटक कोणते? तर याचे ऑप्शन दिले आहेत मूळ उद्देश व मूळ विधेय, 2 मूळ उद्देश व विधेय विस्तार, ऑप्शन 3 विधेय विस्तार व विधेय पूरक, ऑप्शन 4 मूळ उद्देश व उद्देश विस्तार. तर आता याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 1 किंवा ऑप्शन क्रमांक 4, पण हे पण आयोगाचं आल्यानंतरच कन्फर्म करायचं. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन 36, तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन आहेत 1 संयुक्त वाक्य, 2 केवल वाक्य, 3 प्रश्नार्थी वाक्य, 4 उद्गारार्थी वाक्य. तर याचे उत्तर आहे केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 37, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे? याचे ऑप्शन दिले आहेत 1 संकेतार्थी, 2 आज्ञार्थी, 3 नकारार्थी, 4 विधानार्थी. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संकेतार्थी. प्रश्न क्रमांक 38, शब्दश होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहेत 1 विशेषण, 2 वाक्यप्रचार, 3 शब्दशक्ती, 4 शब्दजाती. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वाक्यप्रचार. प्रश्न क्रमांक 39, देवी अधिक औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा योग्य पोट शब्द ओळखा. तर ऑप्शन आहेत 1 दैवदार्य, 2 दैवीदार्य, 3 दैवी औदार्य आणि 4 दैवोदार्य. तर याचं ऑप्शन आहे 4 दैवोदार्य. प्रश्न क्रमांक 40, पारध्याकडून मोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा. तर ऑप्शन आहेत कर्तरी, 2 शक्यकर्मणी, 3 कर्मकर्तरी आणि 4 भावे. तर याचे उत्तर आहे कर्मकर्तरी, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न 41, खालील देशी शब्दांचा शब्दगट ओळखा. तर त्यांनी शब्द दिलेत आपल्याला, त्यातून देशी शब्द ओळखायचे आहेत. पहिलं ऑप्शन आहे 1 तंबाखू, बशी, चावी, प्रीती. ऑप्शन 2 साबण, फणस, हापूस, कोबी. ऑप्शन 3 बाजरी, चिमणी, बोका, ओसरी. ऑप्शन 4 कागद, मिठाई, नोकरी, दवाखाना. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बाजरी, चिमणी, बोका आणि ओसरी. प्रश्न क्रमांक 42, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. ऑप्शन दिले आहेत 1 अपमान केल्यास राग येणार नाही का. ऑप्शन 2 अपमान केल्यास राग का येऊ नये. ऑप्शन 3 अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. आणि ऑप्शन 4 अपमान केल्यास राग का यावा. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. आता प्रश्न क्रमांक 43, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. तर याचं ऑप्शन आहेत 1 अनुदान, 2 तगाई, 3 सानुग्रह आणि 4 धनादेश. तर इथे बघा शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज जे की परत करायचं असतं तर याचं उत्तर आहे तगाई. अनुदान म्हणजे
की त्यांना ते डायरेक्ट देऊन टाकलं असतं, ते परत नाही करायचं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 44, उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी 9 आले. या विधानातील वाक्यप्रकाराचा अर्थ सांगा. तर प्रश्न ऑप्शन दिले आहेत. 1 पायाला गोडे येणे, 2 जीवात जीव येणे, 3 जीव टांगणीला लागणे आणि 4 प्राण कासावी सोने. तर याचं ऑप्शन क्रमांक उत्तर आहे बरोबर 4 प्राण कासावी सोने. याचा पुढील प्रश्न आहे प्रश्न 45, यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन दिले आहेत. 1 संगम, 2 जावक, 3 आयात आणि 4 आगम. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जावक. त्याच्यानंतर बघा आपल्याला उतारा हा दिला होता. तर उतार्यावरचे मी डायरेक्ट प्रश्न सांगते, उतारा वाचत नाही आता. तर बघा प्रश्न त्यांनी दिला आहे, भाषेचे अंतिम उपयोजन कोणते? तर उत्तर यायला पाहिजे साहित्य निर्मिती. पण इथे तसं आपल्याला क्लिअर होत नाही आहे, त्यामुळे हा पण प्रश्न आपण आयोगाचा ॲन्सर की आल्यावरती कन्फर्म करावा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे 47, कोणत्याही समाजाला राष्ट्र ही पात्रता प्राप्त होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते? तर याचे उत्तर आहे साहित्य निर्मिती करण्याची क्षमता. त्याच्यानंतर प्रश्न 48, प्रारंभी युरोपीय राष्ट्रवादाचे मूलाधार कोणते होते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3 भाषा, वंश आणि संस्कृती. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओचे सगळे प्रश्न आणि उत्तरं बघितले आहेत. ठीक आहे. लाईक करा आणि शेअर करा.